तर का म्हणता बे पोट्टे हो, आपण ना गेला एक 100 दिवस 100 व्हिडिओ टाकायचा चॅलेंज. त्याचा आपला दिवस हा चौथा. तुम्ही म्हणसान की तिसरा दिवस कुठे गेला, तर तुम्ही पोट्टे आपला तिसरा ब्लॉग नशीन पाहिला तो पाहून घ्या. तर पोट्टे आता आपले फॉलोअर आहे 1319 फॉलोअर. चल फटाफट फॉलो नशीन करेल तर फॉलो करून घ्या, कारण की आपले असे नवीन व्हिडिओ रोज येत राहतात. तर चला मग का पोट्टे आपण निघलो दुकानावर जायसाठी. म्हटलं फटाफट दुकान खोलू. तेवढ्यात आपली गाडी झाली पंचर काढता काढता तर बाप रे बाप आमच्या नाकात नवाल. आम्ही तेवढे दलिंदर आहे, कुठे जायचं म्हटलं की आमच्या गाडीचं कधी टायर पंचर होते, तिकडे गाडीच करावून जाते. म्हटलं ते सोडा डायरेक्ट आपण आता पोहोचू दुकानवर. तर लोक तुम्ही फॉलो नशीन कराल तर फॉलो नक्की करून घ्या. तसं काय म्हणतोस आपण लावला फोन. म्हटलं फटाफट दुकानावर पोचा रे बा तुम्ही, कारण की तुम्ही लेट येऊ राहिले आजकाल दुकानावर. त्याच्यामध्ये मला मामू फोन लावून म्हणतात की बा तू बी लेट येतं. म्हटलं वा बाप सकाळ लवकर पोचतो मी. त्याच्यानंतर आपल्या मुंग्या भाईले फोन लावला. म्हटलं तू बी पोच रे वा लवकर दुकानवर, कारण की तो बी लेट येऊ राहिला 2-4 दिवस झाले. मग आलो भावांना आपण एकदम कडक मध्ये दुकानवरून पाहिलं संतोष काय म्हणतोस तर आपल्या पहिलेपासून तडीच उभी होती. म्हटलं थांबू आता दुकान खोलतो आम्ही. तर मला तर माहिती पडतो दुकान खोलल्यावर तर पहिले चाळीस घरी येऊन पडून चहा घ्या घेतली. संतोष काय म्हणतो ना चहा घेतली. आपला मुंग्या बाहेर मस्त हसी मजाक कुरालता. डमी गिमी बदलले आम्ही ना. त्याला म्हटलं पुरे हातपाय इतका पोचरे भैया त्याचे. मग आम्हाला जाणवलं चप्पल घ्यायला. म्हटलं कुठे जा मग आठवलं अरे आपला मेट्रो शूज तर जिंदाबाद आहे. म्हटलं चला आपल्या मित्राला उचललं तडून आपण निघलो मेट्रो शूज वर जायसाठी. त्याच्यामध्ये काका मस्त तंबाखू घोटू राहिले ते. काल म्हटलं काका तुम्ही तसे तंबाखू कमी खात जा, नाही तर तुम्हाला कॅन्सर होऊन जाईल. हा पोटतो तुम्ही जो कॅन्सर समोर राहील तो नाही मोरवलो तुम्ही. तोंडा घाण नाक घशाचा कॅन्सर मोरवलो असं काही नका समजत जो. ऍपल वाल्या काकाला टाटा बाबा करून आम्ही पोहोचलो डायरेक्ट मेट्रो शूजवर. म्हटलं तटीहून ते एकदम खतरनाक पैकी व्हेरायटी पाहायला भेटेन. आणि जसं विचार केले ते तसंच आपल्याला भेटले ना बा. एकदम कडक म्हणजे बाहेर बी चपला लावले होते आणि अंदर तो बुट तुम्ही पाहूच शकता. ते फॉर्मल शूज तर एकदम कडक गेले होते, पण जाऊ दे आम्ही ही चप्पल घेतली एकदम कडक मध्ये. आम्ही निघलो वापस दुकानवर जायसाठी, कारण दुकानवर लाईन जायला होती. आपला मुंगण्यात एकदम शांतीत क्रांती बसेल होता. चला मग पोट्टो आजच्यासाठी एवढंच. भेटू आपल्या नवीन अशा विशेष ब्लॉग मध्ये.